देवशयनी एकादशीला देव झोपी गेले. भूतपिशाच राक्षस पापरूपाने व्याधी रूपाने मनुष्याला त्रास देऊ लागले. मायक्रोब्स बरोबर मी याची तुलना करते. सूक्ष्म रोगकारक मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे दिसू शकत नाही, जे सर्वत्र उपस्थित असतात, ज्यांचे भिन्न भिन्न आकार असतात, ज्यांना अनेक तोंड असतात, अनेक हात असतात, टेंटॅकल्स त्यांचे असतात भरपूर, दंतूर भाग असतात त्यांचे भरपूर. ते वेगवेगळा आकार घेऊ शकतात, ते प्रचंड होऊ शकतात, कारण ते 1 किंवा 2 दिवसामध्ये संपूर्ण शरीरभर पसरून मनुष्याला मृत्युमुखी पाडू शकतात, हानी करू शकतात शरीराची. ते सूक्ष्म होऊ शकतात अतिशय, आणि ते भरपूर असतात संख्येने, प्रचंड असतात संख्येने. यांची तुलना, मायक्रो ऑर्गॅनिझम्सची तुलना या राक्षस, भूत, पिशाच यांच्याबरोबर होऊ शकते. नख, केस, हाडं, स्राव वेगवेगळे यांच्या माध्यमातून त्यांचा प्रचार होतो. आणि जादूटोणा करणाऱ्यांना पण ह्याच गोष्टी लागत असतात. कोणाच तरी केस घेतले, कोणाच तरी नख घेतली, कोणाच तरी कपडे घेतले वापरलेले ना. यांचा जो वावर असतो तो पाणथळ ठिकाणी जास्त असतो, जिकडे अंधारलेल्या जागा असतात, कुबट दमट वातावरण असतं, अशा ठिकाणी या सगळ्यांचा जास्त वावर असतो. सूर्यप्रकाश आला की यांची शक्ती नष्ट होते. आणि रात्री मात्र, रात्रीचा जो मध्यरात्रीचा काळ आहे ना, तो भूताखेतांचा काळ सांगितला जातो. आणि मध्यरात्रीच जास्त म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम जे असतात रोगकारक, ते पण सूर्यप्रकाशात काम करू शकत नाही. टीबीचे सुद्धा जंतू सूर्यप्रकाशामध्ये मरून जातात. इतकी सूर्यप्रकाशामध्ये शक्ती आहे. तर अशा प्रकारे जर तुम्ही आपल्या वैदिक गोष्टींकडे, आपल्या धार्मिक गोष्टींकडे पाहिलं, तर तरुण मुलांना, पुढच्या पिढीला गोष्टी रूपाने तुम्ही अशा पद्धतीने समजून सांगितलं, तर त्यांची श्रद्धा आपल्या धर्माविषयी नक्की वाढेल. की ही या उपमा वापरलेल्या आहेत, या केवढ्या गहन गोष्टी जीवनाविषयीच्या आपल्या पूर्वजांना माहिती होत्या, आणि त्या गोष्टी रूपाने, त्या वेगवेगळ्या उपमांच्या रूपाने त्यांनी अशा पेरल्यात आणि आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. त्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी कोणाची? अर्थात आपलीच आहे ना, तुमची आणि माझी. तर लागा कामाला. अधिकाधिक सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कॉमेंट नक्की करा.